हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये, अन्वीज टिफिन ब्लॉगमध्ये. तर आपलं नेहमीप्रमाणे दूध तापत आहेत. आता 2 दूध नव्हते का तर आदल्या दिवशी आम्ही पौर्णिमा होती आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीचा हा मॉर्निंगचा व्लॉग आहे. तर इथे मी अन्वीला झटपट सकाळ सकाळ करत होते भात. तर राईसही ऑप्शन आहे ना, खूप छान आहे मुलांना सकाळ सकाळ टिफिनला देण्यासाठी. जर तुम्ही भात दिला आणि त्याच्यासोबत कुठलंही तुम्ही रायता दिला, बुंदीचा रायता दिला किंवा काकडीचा रायता दिला किंवा दही दिलं तरीही चालतं. आणि सकाळ सकाळी ते जिरे आणि बडीशोपचं पाणी तयार होत आहे. कोमट हे पाणी छान असं उकळायचं आणि कोमट थंड झाल्यानंतर प्यायचं. तर त्यासाठी मग मी जसं की म्हटलं, आदल्या दिवशी आम्ही पौर्णिमेला पुरणपोळ्या केल्या, तर त्याच्यामुळे पुरणपोळीसोबत खाताना दूध संपलेलं म्हणून ते एकच दूध तापत होतं. आणि आमच्या समोरच्या ढवळे काकूने दिल्या त्या शंकरपाळ्या आणि आम्ही केली ती चकली. आणि ह्या अशाच रेवड्या होत्या. तर अन्वीच्या टिफिनमध्ये मी दिलं मस्त असा पुलाव राईस दिलेला, त्याच्यानंतर कर्ड दिलेलं. आणि अन्वी मग अशी दूध पिते आणि ती रोज चेक करते की टिफिनला आज मम्माने काय दिलं आहे, त्यानुसार तिचा मूड असतो. आणि मग तो टिफिन कसा खायचा, कुणाला किती वाटायचा, कोणासोबत कसं शेअर करायचं, याचं प्लॅनिंग बसमध्ये करत करत ती स्कूलला पोहोचते. म्हणून हे सगळं काही चालेलं असतं. लहान मुलांचं काय असतं तुम्हाला माहितीच आहे. जोक्स पार्ट. तर मग अशा प्रकारे पाणी हे कोमट करून थंड झालेलं हे पाणी अन्वीचे पप्पा पितात, मी नाही पीत. तर मग अशा प्रकारे आता मी कुकरची शिट्टी घालवत होते का तर जर तुम्हाला भात करायचा असेल तर सकाळी लवकर सोपं तर असतं, इझी असतं का तर कुकरला भात लावून तुम्ही बाकीच्या गोष्टी सकाळी सकाळी आवरू शकता. आणि मग याच्यामध्ये मटार पुलाव असा होता, मी साधा सिंपल केलता. जो मोठा दावत बासमती तांदूळ असतो तो आहे आणि दही दिलेलं. आता या दह्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार साखर ॲड करू शकता किंवा मग मीठ ॲड करू शकता, काकडीची कोशिंबीर करून देऊ शकता, पण दही खाल्लेलं चांगलं असतं. आणि मग दुपारी मी अन्वीला दही देत नाही, पण सकाळी टिफिनला मी दही देण्याचा पुरेपूर प्रयत्न करते का तर दिवसातून एकदा तरी मुलांना दही चारणं हे खूप चांगलं असतं. त्यांनी पचनक्रिया सुधारते. आणि हो, मी केलेला घरगुती पोळी मसाला. तर हा जो पोळी मसाला आहे ना, तो खूप सुंदर आणि छान आणि यम्मी बनलेला आहे. याची जी रेसिपी आहे मी माझ्या शॉर्ट्समध्ये अपलोड केलेली आहे. जर तुम्हाला आवडली असेल आणि पाहायची असेल तर तुम्ही शॉर्ट्समध्ये नक्की पाहू शकता. असा हा मसाला इतका सुंदर आणि टेस्टी आणि खमंग झालेला आणि अजूनही आहे. आणि बरणीमध्ये एअरटाईट ह्याच्यामध्ये मी भरून ठेवलेला आहे. तो खूप सुंदर असा मसाला आहे. इडलीवरती साजूक तूप आणि हा पोळी मसाला जर तुम्ही टाकला तर तुमची इडली खूप सुंदर अशी बनते. जी डड्डे इडली जी म्हणतो ना, दट्टे इडली, थट्टे इडली काय ते आहे. तर ती अशी प्लेटमध्ये लावतात आणि मग त्याच्यावरती असा पोळी मसाला टाकायचा आणि गावरान तूप टाकायचं, साजूक तूप छान छान, आणि मग मिक्स करून खायचं. खूप सुंदर असा अप्रतिम असा नाश्ता हेल्दी आहे. नक्की पहा, माझा शॉर्ट्स पाहायला विसरू नका आणि असेच अन्वीचे टिफिन ब्लॉग पाहायला विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून्ड.